मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू मनाशी विचार करत म्हणत असते की अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम इतक्या खालच्या थराला जातील असं मला वाटलं नव्हतं. त्यांनी या सगळ्यामध्ये लहान मुलांना वेठीस धरलं आहे आणि हे जेव्हा देवी आईंना समजेल तेव्हा त्या या दोघींचं काय करतील याचा त्यांना अंदाजही नाही आहे. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि तो पारूला विचारू लागतो की पारू सगळं ठीक आहे ना. त्यावर पारू म्हणते की हो आदित्य सर. तर आदित्य तिला म्हणत असतो की काल नेमकं काय झालं होतं तुला, तू अशी का वागत होती. आणि त्यावेळी पारू त्याच्यापुढे हात जोडून म्हणते की आदित्य सर मला माफ करा, मला तुमच्याशी चुकीचं वागायचं नव्हतं. काल मी ते सगळं, मात्र ती पुढे काही बोलू शकत नाही. तर आदित्य तिला समजावत म्हणत असतो की पारू तू प्लीज माफी मागू नको. मला माहिती आहे काल मी थोडा पॉझिटिव्ह झालो होतो, मात्र मी खरंच तुझी फक्त मस्करी करत होतो, बाकी काही नाही. तू जर हरीशसोबत बाहेर फिरायला गेली तर त्यात मला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू फक्त एक मित्र म्हणून मला मिठी मारली होती. आणि ते ऐकून पारू गप्प बसते. पण तितक्यात तिला हरीशचा कॉल येतो. हरीश तिला सांगत असतो की पारू आपलं एक खूप महत्त्वाचं काम झालं आहे. मी त्या दिशाच्या एका माणसाला आपल्या बाजूने वळवलं आहे, त्याला काही पैसे दिले आहेत आणि तो माणूस आता गनीला आणि साईला सोडायला तयार झाला आहे. मी मात्र त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण त्या अनुष्काने मला अहिल्या मॅडमच्या ऑफिसमध्ये जाऊन एक महत्त्वाची फाईल आणायला सांगितली आहे. त्यामुळे मी आत्ता तुला जो पत्ता पाठवतोय त्या पत्त्यावर तू ताबडतोब जा आणि मुलांना घेऊन ये. सोबतच थोडे पैसे सुद्धा ठेव. त्या माणसाला पैसे दे म्हणजे तो मुलांना सोडेल. आणि प्लीज याबद्दल आत्ता कोणाला काही सांगू नको. एकदा का मुलं आपल्या ताब्यात आली की आपण अहिल्या मॅडमला जाऊन सगळं काही सांगूयात. आणि हरीशचं ते बोलणं ऐकून पारू काळजीत पडते. त्यानंतर ती फोन ठेवून देते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू काही प्रॉब्लेम आहे का, मला असं का वाटते की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आणि त्यावेळी पारू त्याला अनुष्काबद्दल सांगायला जाणार इतक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती आदित्यला म्हणत असते की आदित्य अरे मी तुला कुठे कुठे नाही शोधलं, शेवटी मला वाटलंच की तू इथे असशील म्हणून मी इथे आले. चल माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. पण आदित्य म्हणतो की थांब अनुष्का, पारूला माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ते ऐकून अनुष्का रागातच पारूकडे बघू लागते. त्यामुळे पारू घाबरून म्हणते की आदित्य सर काही नाही, मला आत्ता बाजारात जायचं आहे, तुम्हीसुद्धा अनुष्का मॅडमसोबत जा. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्यला आश्चर्य वाटतं, मात्र तो तिला जास्त काही विचारत नाही. आणि मग अनुष्का त्याला तेथून घेऊन जाते. त्यानंतर पारू लगेच कपाटामधून काही पैसे काढते आणि हरीशने जो पत्ता पाठवलेला असतो तिकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अनुष्काने सांगितलेलं काम करण्यासाठी हरीश ऑफिसमध्ये जातो. तो तेथील स्टाफला अहिल्या मॅडम आल्या तर नाही ना असं विचारतो. त्यावर ते लोक नाही म्हणतात आणि मग तो लगेच अहिल्याच्या केबिनमध्ये जातो आणि अनुष्काने सांगितलेली फाईल शोधायला सुरुवात करतो. दुसरीकडे पारू हरीशने पाठवलेल्या पत्त्यावर आलेली असते. त्या ठिकाणी एक माणूस असतो. पारू त्याला म्हणत असते की दादा मला हरीश सरांनी पाठवलंय. तर तो माणूस म्हणतो की मी सांगितलेली वस्तू आणली ना. त्यावर पारू हो म्हणत त्याच्या हातात ते पैसे देते. दुसरीकडे हरीश अहिल्याच्याच केबिनमध्ये असतो आणि तिथे शोधाशोध करत असतो. परंतु त्याच वेळी अहिल्या आणि मोहन ऑफिसमध्ये येतात. तर हरीश अहिल्याचा लॅपटॉप उघडतो आणि त्यामध्ये ती फाईल शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. तर इकडे पारू त्या माणसाला पैसे देते. तर तो माणूस तिला सांगतो की जा, दिशा मॅडम येण्याच्या आधी मुलांना इथून घेऊन जा. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो. ती लगेच हरीशला कॉल करून सांगते की मी इथे पोहोचले आहे, त्या माणसाला पैसेसुद्धा दिलेत, तो आता मुलांना सोडणार आहे. मी लगेच मुलांना ताब्यात घेते आणि घरी जाते, तुम्हीसुद्धा ताबडतोब तेथून निघा, आपण आजच देवी आईंना सगळं काही खरं सांगूयात. आणि ते ऐकून हरीशला खूप आनंद होतो. तर पारू त्या माणसाने सांगितलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे हरीश त्या लॅपटॉपमध्ये शोधाशोध करत असतानाच अहिल्या आणि मोहन त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून हरीश खूप घाबरतो. अहिल्या त्याला विचारत असते की तू इथे काय करतोय. तर हरीश म्हणत असतो की काही नाही मॅम, मी माझी एक फाईल शोधतोय. तर अहिल्या म्हणत असते की हरीश ही माझी केबिन आहे, तुझी फाईल इथे कशी येईल. आणि ते ऐकून हरीश म्हणतो की अरेच्या माझ्या लक्षातच नव्हतं, मी खूप दिवसांनंतर ऑफिसमध्ये आलो आहे ना, त्यामुळे जरा गडबड झाली. आणि मग तो पटकन त्या केबिनमधून बाहेर पडतो. पण त्याचं असं वागणं बघून अहिल्याला आणि मोहनला आश्चर्य वाटतं. मोहन अहिल्याला म्हणत असतो की थांबा वहिनी, मी लॅपटॉप एकदा चेक करतो. आणि मग तो लॅपटॉप चेक करू लागतो. मात्र इंटरनेट
इंटरनेट बंद असल्यामुळे त्याला काही माहिती मिळत नाही. त्यानंतर दुसरीकडे पारू त्या ठिकाणी जाते. मात्र त्या ठिकाणी दोन्हीही मुलं नसतात. पारू त्या माणसाला विचारत असते की दादा मुलं कुठं गेली, तर तो तिला सांगतो की त्यांना मी दुसऱ्या खोलीत ठेवले, तुम्ही जा आणि त्यांना ताब्यात घ्या. आणि मग तो पारूला एका दुसऱ्या खोलीत घेऊन जातो. मात्र पारू तिथे डोकावून बघते तर मुलं त्या ठिकाणी सुद्धा नसतात. पण ती त्या माणसाला काही विचारणार त्याआधीच तो माणूस तिला आतमध्ये ढकलतो आणि त्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतो, त्याला कुलूप घालतो. त्यामुळे पारू खूप घाबरते. ती मोठमोठ्याने ओरडत म्हणत असते की दादा हे काय करताय तुम्ही, प्लीज मला सोडा, जाऊ द्या इथून. मात्र तो माणूस हसतच तेथून निघून जातो आणि त्यामुळे पारू खूप घाबरते. दुसरीकडे हरीश त्या केबिनच्या बाहेरच उभा असतो आणि आता जर अहिल्या मॅडमला आपल्यावर संशय आला तर काय करायचं असा विचार करत असतो. इतक्यात त्याचा कलिक म्हणतो की हरीश तुझं काही काम आहे का, कारण तुझा लॅपटॉप माझ्याकडे आहे. आणि त्याचवेळी अहिल्या नेमकी बाहेर येते. त्यामुळे हरीश खोटं सांगतो की हो माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला एक फाईल हवी आहे. आणि मग तो त्याच्या डेस्कवर जाऊन बसतो. तर तो कलिक हरीशला त्याचा लॅपटॉप देतो आणि सांगतो की तुझ्या सगळ्या फाईल्स यातच आहे. आणि मग हरीश वेळ घालवण्यासाठी त्या फाईल्स बघू लागतो आणि तितक्यात त्याच्यासमोर ते डोळे येतात, ज्या डोळ्यांच्या प्रेमात आदित्य असतो. आणि मग त्यानंतर हरीश ती फाईल व्यवस्थितपणे चेक करतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ते डोळे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचेही नसून पारूचे आहेत. आणि त्याला समजतं की आदित्य सर ज्या डोळ्यांच्या प्रेमात आहेत ते डोळे पारूचेच आहेत. आणि हे कळल्यावर त्याला खूप आनंद होतो. तो मनाशी म्हणत असतो म्हणजे पारूच्या गळ्यामध्ये आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि आदित्य सरसुद्धा तिच्यावरच प्रेम करतायत. आणि मग त्याला एक एक प्रसंग आठवू लागतो आणि तो लगेच ही गोष्ट आदित्यला सांगायचं ठरवतो. दुसरीकडे पारू त्या माणसाकडे खूप विनवणी करत असते, म्हणत असते की दादा प्लीज मला इथून जाऊ द्या, मी तुम्हाला पैसेसुद्धा दिले ना. पण तो हसतच म्हणत असतो की तुला काय वाटलं मी दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमसोबत गद्दारी करेल का, आता तू इथेच थांब. आणि तो तेथून निघून जातो आणि मग लगेच अनुष्काला कॉल करतो. अनुष्का त्याला काय काम आहे असं विचारते तर तो माणूस तिला सांगतो की हरीशने आपल्यासोबत गद्दारी केली आहे, त्याने त्या पारूला इथे पाठवलं होतं मुलांना घेऊन जाण्यासाठी. पण तुम्ही काळजी करू नका, मी मुलांना दुसरीकडे शिफ्ट केलं आहे आणि त्या पारूलासुद्धा एका खोलीत कोंडून ठेवलं आहे. आणि मग तो फोन ठेवून देतो. तर अनुष्का खूप चिडलेली असते आणि हरीशचा कायमचा बंदोबस्त करायचं ठरवते आणि त्यासाठी ती लगेच ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते. दुसरीकडे हरीश ती सगळी फाईल त्याच्या पेनड्राईव्हमध्ये घेतो. तो म्हणत असतो की मला लवकरात लवकर अहिल्या मॅडमला आणि आदित्य सरांना सांगायला हवं की ते डोळे पारूचे आहेत. तितक्यात अनुष्का ऑफिसमध्ये येते आणि मग त्यानंतर ती लगेच अहिल्याच्या केबिनकडे जाण्यासाठी निघते. तिला हरीशने बघितलेलं असतं, तो सुद्धा केबिनच्या बाहेर उभा राहतो आणि अनुष्का काय बोलते ते ऐकू लागतो. तर अनुष्का अहिल्या आणि मोहनला विचारत असते की तुम्ही हरीशला बघितलं का, तो इथे आला होता का. तर अहिल्या सांगते हो अनुष्का, तो इथे केबिनमध्येच होता, आम्ही आल्यानंतर थोडा गडबडला, पण काय झालं आहे. आणि मग अनुष्का खोटंच सांगते की तो हरीश दिशाला सामील आहे, त्याने आणि दिशाने मिळूनच प्रीतमला किडनॅप केलं होतं. आणि मग त्यानंतर प्रीतमला सोडवण्याचा बहाणा करत त्याने आपल्या घरामध्ये एंट्री केली. आणि आत्तासुद्धा तो दिशाच्या सांगण्यावरूनच ऑफिसमध्ये आला आहे एक महत्त्वाची फाईल चोरण्यासाठी. आणि ते ऐकून अहिल्याला धक्काच बसतो. तर हे सगळं हरीश ऐकतो आणि तो खूप चिडतो. तो म्हणत असतो की या अनुष्काने तर मलाच अडकवलं, आता अहिल्या मॅम काही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि तितक्यात अनुष्काचं त्याच्याकडे लक्ष जातं. ती मोठ्याने ओरडते की थांब हरीश, पण हरीश तेथून पळून जातो. तर अनुष्का अहिल्याला आणि मोहनला म्हणते की आपण ताबडतोब घरी जाऊयात, मी जास्तीची सिक्युरिटीसुद्धा मागवून घेते, नाहीतर तो हरीश मॅमवर हल्ला करू शकतो. आणि ते ऐकून अहिल्या काळजीत पडते आणि मग ते लगेच घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे पारू तेथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र तिला दुसरा कोणताही मार्ग सापडत नाही. काय करायचं, इथून बाहेर कसं पडायचं, मुलांना कसं शोधायचं असा प्रश्न तिला पडलेला असतो. तितक्यात तिच्या लक्षात येतं की तिच्याकडे मोबाईल आहे, मात्र त्या मोबाईलला त्या ठिकाणी रेंज नसते. त्यानंतर मग पारू एक स्टूल दरवाजाजवळ उभा करते आणि त्यावर उभं राहून रेंज आहे की नाही हे बघण्याचा प्रयत्न करते. एके ठिकाणी तिला रेंज भेटते. ती लगेच आदित्यला कॉल करते. दुसरीकडे आदित्य त्याच्या साईटवर असतो. पारू त्याला कॉल करते. आदित्य तिला विचारत असतो की पारू कुठे आहेस तू. तर पारू ओरडूनच त्याला सांगते की आदित्य सर प्लीज मला वाचवा, मला काही लोकांनी इथे कोंडून ठेवलं आहे. मात्र तितक्यात तिचा पाय घसरतो आणि ती त्या स्टूलवरून खाली पडते आणि बेशुद्ध होते.
तर आदित्य खूप घाबरलेला असतो आणि मग तो लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. पण तो गेल्यानंतर हरीश त्या साईटवर येतो. पण तिथे पोहोचल्यावर त्याला कळतं की आदित्य आत्ताच निघून गेला आहे. त्यामुळे मग तो आदित्यला कॉल करतो. तो आदित्यला सांगत असतो की आदित्य सर, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. मी पुन्हा तुम्हाला हे सत्य सांगू शकेल की नाही माहीत नाही, परंतु आदित्य म्हणतो की मी आत्ता खूप घाईत आहे, तू प्लीज घरी ये, घरी आल्यानंतर आपण बोलूयात, आणि तो फोन कट करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, अनुष्का घरात सगळ्यांना असं सांगते की हरीश त्या दिशाला सामील आहे आणि त्याचमुळे कोणीही हरीशला घरामध्ये येऊ देत नाही. दुसरीकडे आदित्यला पारूचे लोकेशन समजते आणि तो लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. मात्र त्याच आधी अनुष्काचा एक माणूस पारूला पकडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.